नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुमच्याकडनं जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. विजय कापडी लिखित अमरत्वाच्या गोळ्या. सकाळची वेळ 9:15ची. मडगावच्या कोंब भागातल्या छोट्याशा बैठ्या घरात राहणारा, वयाची 60 उलटल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाच्या पदावर पोचलेला बळवंता नगरसेकर, त्याची सुविद्य घरकान्न सौ सुमेधा आणि त्यांचे पोशिंदे भासू मामा यांच्या नाश्त्याचा कार्यक्रम नुकताच आटोपलेला होता. सुमेधानं केलेल्या झणझणीत भाजीपावची चव अद्यापही त्या तिघांच्या जिभांवर रेंगाळत होती. पुढच्या तास दीड तासात स्वयंपाकघरात करण्यासारखं काहीच नसल्यामुळे सुमेधा आपल्या मोबाईलवर उमटलेल्या गुड मॉर्निंगवाल्या संदेशांना उत्तरं पाठवण्यात गुंग होती. बळवंता सकाळच्या पेपरातल्या बातम्यांवरनं नजर फिरवत होता. एवढ्यात आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेलेल्या भासूमामांची हाक. हाक कसली? बेंबीच्या देठापासनं ओरडणं बळवंता सुमेधाच्या कानावर पडलं. बळवंता, बळवंता, अरे हे लवकर ये की रे बळवंता. बळवंतानं हातातला पेपर काखोटीला मारला आणि वाढत्या वयाला जमेल अशा वेगानं भासूमामांच्या खोलीच्या दिशेनं चालायला लागला. वाटेत त्याला आठवलं, 2 दिवसांपूर्वी भासूमामाच्या खोलीतला पंखा खाली कोसळला होता. भासूमामाचं आणि बळवंता सुमेधाचं सुद्धा नशीब जोरावर होतं म्हणून का काय, त्या घोर प्रसंगी भासूमामा टॉयलेटमध्ये होता. आजच्या या क्षणी भासूमामाच्या टाळक्यावर छतावरची एखादी लादी तर कोसळली नसेल ना. या नुसत्या विचारानं भयभीत झालेला बळवंता दरम्यानच्या काळात भासूमामाच्या खोलीत पोहोचला. आज्ञाधारक बालकाप्रमाणे छताकडे आणि भासूमामाकडे आळीपाळीनं बघायला लागला. छताला काहीही झालेलं नव्हतं आणि भासूमामाला सुद्धा. भासूमामाच्या हातात परदेशाहून मागवलेलं एक जर्नल होतं आणि त्यातल्याच एका पानावर भासूमामा नजर रोखून बघत होता. किती झाले भासूमामा? भासूमामा, काय झालंय काय? भासूमामाच्या आधीच्या ओरडण्याचा आणि सध्याच्या शांतवृत्तीचा ताळमेळ लागत नसल्यामुळे बळवंता अधिकच गोंधळलेला होता. अरे बळवंता, अरे तिकडे US मध्ये तुझ्या, माझ्या आणि मानव जातीतल्या सगळ्यांच्याच अमरत्वाच्या गोळ्यांच्या संशोधनाला अपेक्षित यश मिळू बघताय. आहेस कुठे तू? भासूमामा म्हणजे बळवंताचे सख्खे मामा भास्कर हेमाड्डी. आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष US मध्ये टेक्सास भागातल्या सॉफ्टवेअर कंपनीत घालवून झाल्यानंतर आता उत्तर आयुष्यात US ला बाय बाय करून मडगावचा आपला भाचा बळवंता नगरसेकर याच्याकडं कायमच्या मुक्कामाला राहण्याचा बेत त्यांनी केलेला होता. बळवंता आपल्याला काही म्हणणार नाही, उलट मेरा घर तुम्हारा है तुम्हारे लिए है असं मुकेशच्या आवाजात गाणं गाऊन स्वागतच करेल याची मामाला खात्री होती. त्यामागचं कारणही तसंच होतं. काही वर्षांपूर्वी बळवंताच्या जेमतेम परिस्थितीबद्दलची खरी माहिती कानावर आल्यानंतर त्यांनी बळवंताच्या नावानं भासू मामाज स्कॉलरशिप या लेबलखाली पैसे पाठवायला सुरुवात केली होती आणि त्यात खंड पडू दिलेला नव्हता. थोडक्यात बळवंता सुमेधाच्या संसाराचा आधारस्तंभ म्हणजे भासू मामा. अन्य कुठल्याही नातेवाईकानं मदतीचा हात पुढे न करता केवळ भासूमामानंच पुढाकार घ्यावा याचं बळवंताला, सुमेधाला भारी कौतुक होतं. दाबोळी विमानतळावरनं बळवंतासह घरी पोचल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात त्यांनी बळवंताला आणि सुमेधाला ऐकवलेलं होतं. हे बघ बळवंता, आणि तू पण ऐक ग सुमेधा, आज मी जे काही तुमच्याकडे आलो आहे ते US ला परत न जाण्यासाठीच. आता माझ्या आयुष्यातली उरलेली वर्ष इंडियात म्हणजे गोव्यात म्हणजे तुमच्या या घरात राहून काढायचं मी ठरवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे,
तुम्हा दोघांशिवाय मला जवळचा असा दुसरा कोणी नातेवाईक नाहीच आहे. त्यामुळेच माझ्यापुरता हा निर्णय मी घेतलाय. काळजीचं कारण नाही आहे. माझ्यासाठी तुला फुटकी दिडकी सुद्धा खर्च करायला लागणार नाही आहे. मी दर महिन्याला पाठवत असलेली भासू मामाचं स्कॉलरशिप चालूच राहणार आहे. मूळ रकमेत भर घालून महिन्याच्या 1 तारखेला रक्कम मी तुझ्या हातावर ठेवणार. त्या बदल्यात तुम्ही मला तुमच्याजवळ राहू द्यायचं. माझं आरोग्य पितळेच्या तांब्यासारखं ठणठणीत असल्याचं तू बघतोयस. त्यामुळे माझ्या वयाच्या माणसाला जरा कुठे बरं वाटणं असं झालं की लंबोडका चेहरा करून माझ्याकडे बघायची वेळ तुझ्यावर अजिबात येणार नाही आहे. त्यामुळे इस्पितळातल्या ॲम्ब्युलन्समधनं घर ते परत इस्पितळ, पुन्हा काही दिवसांनी इस्पितळ ते घर, अशा वाऱ्या तुला कधीही कराव्या लागणार नाही. थोडक्यात काय तर माझ्यापासून तुम्हा दोघांना कसलाही त्रास होणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. मग राहू ना मी तुमच्याबरोबर? नाही, काही प्रॉब्लेम, शंका कुशंका जर तर पण परंतु किंतु मनात असतील कुठलाही संकोच न ठेवता सांगायला काही हरकत नाही आहे. हां, मी तुम्हाला इथे राहायला नको असेल तर आत्ताच मी माझ्या सामानासकट काही दिवसांकरता इथल्या हॉटेलात राहीन किंवा नंतर फ्लॅट विकत घेऊन राहीन एकटाच भूतासारखा. हां, पण तुम्ही दोघं ती वेळ माझ्यावर येऊ देणार नाही याची खात्रीच आहे मला. माझा भाचा आहेस तू, माझ्या सख्या बहिणीचा मुलगा आहेस तू. काय बरोबर आहे का नाही? यावर बळवंता म्हणाला, अरे काय हे मामा, अरे तू आम्हाला काय परका आहेस का? माझ्या सख्या आईचा सख्खा भाऊ आहेस तू. राहा ना, राहा, तू इथेच राहा. आता इथल्या खर्चाचं सगळं तूच सांभाळणार आहेस. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुला? अरे तू आमच्याजवळ राहत नसून आम्ही दोघं नवरा बायको तुझ्याजवळ राहतोय. आता आम्हाला तुझ्याजवळ राहू द्यायचं का नाही ते तुझं तू ठरव आणि आम्हालाच सांग. आणि एवढं सगळं एका दमात कुठेही न अडखळता सांगून झाल्यावर त्यांनी सहेतूक सुमेधाकडे पाहिलं होतं आणि सुमेधानं संमतीदर्शक मान डोलवली होती. आणि भासूमामाचं सामान घेऊन बळवंता आतल्या खोलीच्या दिशेनं निघालेला होता. पुढच्या काही दिवसानंतर बळवंता सुमेधाला भासूमामाच्या स्वभावाची, वागण्या बोलण्याची पुरेपूर कल्पना आली. भासूमामाच्या कला न घेण्यातच शहाणपणा असल्याचं आणि त्याला तक्रार करायला निमित्तच सापडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेण्याचं त्या दोघांनी ठरवून टाकलं. सुरुवातीला भासूमामाने खाण्यापिण्याच्या संबंधी आपल्या आवडीबद्दल सांगताना म्हटलं, अरे काय झालंय, गेली कित्येक वर्ष तिथल्या सुपर मार्केटमध्ये मिळणारं डब्यातलं ते खाद्य कसं बसं पोटात ढकलायची लागली होती सवय. पण आता यापुढे सुमेधाच्या हातचे घरगुती पदार्थ मला चाखायचे आहेत बरं का. थोडंसं तिखट आणि चमचमीत खायला आवडतं मला. आता माझ्या जिभेचे चोचले पुरवायचं काम सुमेधाचं बरं का. भासूमामाच्या या उद्गारावर सुमेधा आणि बळवंतांनी एकमेकांकडे बघितलं. अहो, त्यांच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या, कारण दोघांची आवड तीच होती. पण मर्यादित पैशामुळे आपली आवड त्यांना गेल्या कित्येक वर्षात मारावी लागली होती. हां, पण आता भासूमामाच्या आगमनानं मनासारखं खाण्याच्या सवयीला भरपूर खतपाणी मिळणार होतं. बळवंता उत्साहानं भासूमामाला म्हणाला, मामा तू काळजीच करू नको. अरे चमचमीत पदार्थ करण्यात सुमेधा एकदम तरबेज आहे. तिच्या हातचे पदार्थ खाशील ना तर ताट रिकामा झाल्यावर बोटच चाटत राहशील, शब्द आहे मामा आपला. भासूमामा म्हणाला, अरे म्हणजे माझी चंगळच आली म्हणायची. मग एक हात कानावर ठेवून तो गाणंच म्हणायला लागला, हॅपी डेज आर हिअर अगेन. बळवंता म्हणाला, मामा तुझं इंग्रजी गाणं राहू दे, त्याऐवजी आपण हे गाणं म्हणू, दुःख भरे दिन बीते रे भैया अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे. आणि खरोखर सांगतो, भासूमामाची जीभ आणि आत्मा तृप्त होईल अशाच प्रकारे शाकाहारी मांसाहारी पदार्थ तयार करण्याचा सुमेधाने जणू वेडाच उचलला. अशाच एका दुपारच्या तृप्त जेवणानंतर पोटावरनं हात फिरवत भासूमामा म्हणाला, जिभेला खाद्य पुरवायचं काम तर झालं, आता
थोडं बुद्धीला खाद्य मिळेल असं काम करूया असं म्हणतोय मी. नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला भासू मामा? काय आम्हा दोघांना नीट समजेल असं सांग ना. अरे काय नाही रे, मी US मध्ये इतकी वर्ष राहिलो, अनेक अनुभव घेतले, ते सगळे आठवून 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 तुला ऐकवतो. हे सगळे लिहून काढायचं काम तुझं करशील का नाही? अरे अर्थात हे काम मी आनंदाने करेन मामा. भाजू मामा मी तुझा लेखनिक होईल. तू सांगत जा, मी लिहित जाईन. अरे नोकरीच्या काळात मी बॉसचा स्टेनो होतो, त्यामुळे सवय आहे मला दुसऱ्यानं तोंडी सांगितलं पटा लिहून काढायची. सुरुवात कधी करायची सांग मामा. बळवंताचा उत्साह बघून भासू मामा सुखावला. उत्तेजित सुरात म्हणाला, अरे हे छान झालं म्हणायचं. आपण असं करू, माझा अनुभव कथन पूर्ण झालं की त्याचं एक पुस्तक तयार करू. पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ दणक्यात करून टाकू. आपण त्याच्या आधी एक करू, इथल्या कॉलेजमधल्या प्रोफेसरला दाखवून व्याकरणाच्या चुका सुधारून घेऊ. भासू मामाच्या या म्हणण्यावर बळवंतानं मांडवा लावली. दरम्यानच्या काळात भासू मामाच्या स्वभावाचा आणखीन एक विशेष बळवंताच्या लक्षात आला. जगात घडणाऱ्या घडू पाहणाऱ्या प्रत्येक नव्या विषयाची सांगोपांग माहिती जमा करायची भासू मामाला सवय होती. त्या विषयाबद्दल सविस्तर चर्चा करायला तो बळवंताला भरीलाच पाडायचा. बळवंतासुद्धा आपल्या परीने त्यात भर टाकू बघायचा. कालच्या रात्री भासूमामानं US मधल्या लागू बघणाऱ्या अमरत्वाच्या गोळ्यांच्या शोधासंबंधीची माहिती कुठेतरी वाचलेली होती आणि सकाळच्या नाश्त्यानंतरच्या विश्रांतीच्या वेळी अचानक त्याला ते आठवलं आणि तो मोठमोठ्यानं हाका मारायला लागला, बळवंता, अरे बळवंता. आपल्यासमोर आज्ञाधारक बालकासारखा चेहरा करून उभ्या असलेल्या बळवंताला भासू मामा म्हणाला, अरे बळवंता, तुझ्या कानावर आलंय का? बहुतेक नाचणारच आहे. अरे तिकडे US मध्ये मानव जातीच्या अमरत्वाच्या गोळ्या तयार करायचं काम जोरात सुरू झालंय बरं का. बळवंता किंचित गोंधळला. भासू मामा कोणत्या गोळ्यांबद्दल बोलू बघतोय त्याला ओ का ठो कळलं नाही. नेमकी माहिती मिळवण्याकरता त्यांनी विचारलं, भासू मामा, अरे तू कसल्या गोळ्या म्हणतोयस? अमरत्वाच्या म्हणजे काय बुवा? अरे म्हणजे तुझं डोकं जे रिकामं व्हायच्या मार्गावर आहे ना ते. अरे दररोजच्या पेपरमध्ये डोकं खुपसून तू काहीतरी वाचत असतोस, त्यात हा विषय तुझ्या डोळ्याखालनं गेला नाही का? असा प्रश्न बळवंताला विचारून भासूमामा स्वतःच म्हणाला, बरोबर आहे, बरोबर आहे. तू पेपरात वाचत असशील खून, बलात्कार, लिव्ह इन रिलेशनमधल्या महिलेचा खून, तिच्या मृत शरीराची विल्हेवाट, या असल्या बातम्या. पण भासूमामाला मध्येच अडवत बळवंता म्हणाला, नाही रे नाही, या अशा बातम्या मी वाचायला लागलो ना मामा की माझं हृदय धडधडायला लागतं. त्यामुळे मी नेहमी हलक्या फुलक्या बातम्या वाचत असतो, नाहीतर मग शब्द कोडं सोडवायचा प्रयत्न करत असतो. याआधी माझं, सुमेधाचं आणि तुझं राशी भविष्य मात्र न चुकता डोळ्याखालनं घालतो बरं का मी. हात वर करून बळवंताला पुढे बोलू न देता भासूमामा म्हणाला, अरे काय रे, जग कुठं चाललंय, तुझं काय चाललंय? असं आता मी काय सांगू बघतोय ते नीट ऐक, मला सांग सांग. कधीतरी म्हणजे चुकून बरं का, कुर्जाबिल, डॉक्टर आब्रे डिग्रे, ब्रायन जॉन्सन ही नावं तुझ्या वाचनात तरी आली आहेत का? बरं त्यांचं जाऊ दे. मार्क झुकरबर्ग, जेफ बेझोस आणि लॅरी पेज ही नावं कधीतरी तुझ्या कानावरनं गेली तरी आहेत का? म्हणजे काय मामा, तू म्हणजे मला अगदी नको बरं काय समजू. अरे थोडीफार कल्पना आहे मला मामा. तुझा तो मार्क झुकरबर्ग म्हणजे फेसबुकवाला, जेफ बेसिस ॲमेझॉनशी निगडीत आहे आणि लॅरी पेज हे गुगलशी संबंधित नाव आहे. बरोबर आहे का नाही? आपण या व्यतिरिक्त जी नावं तू उच्चारलीस ना मामा, ती मी पहिल्यांदा ऐकतोय बरं का. म्हणजे मला ते कबूल करायला पाहिजे मामा. माझ्या या अज्ञानाबद्दल त्या मंडळींनी आणि तू सुद्धा मला माफ करावं. बळवंता, अरे तुझं अज्ञान कमी करण्यासाठी मला हे सांगावं लागेल की रे कुर्जब्रिल, डॉक्टर आब्रे डिग्रे आणि ब्रायन जॉन्सन ही नावं अमरत्वाच्या गोळ्यासंबंधीच्या संशोधनाशी निगडीत आहेत.
आता रे कुर्जबीलबद्दल सांगायचं तर ते एक नामांकित शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी याआधी वर्तवलेली अनेक भविष्य खरी झालेली आहेत. ती भविष्य नेमकी कोणती ते मला सांगता येत नसलं तरी त्यांच्या नावाबद्दल जगात उत्सुकता आहे. अगदी अलीकडे त्यांनी एक भाकीत केलं आहे की 2030 म्हणजे पुढच्या अवघ्या 7 वर्षात मानव, त्यात तू मी सुमेधा समाविष्ट आहोत, तर मानव अमरत्व प्राप्त करेल. काहीतरी महत्वाचं आठवल्यागत बळवंत म्हणाला, मग मामा अरे यात नवीन काय आहे? आपल्याकडच्या पुराणात मृत व्यक्तींना जिवंत करण्यासाठी संजीवनी विद्या अवगत असलेले दानवांचे गुरु शुक्राचार्य नव्हते का? आणि ती विद्या आत्मसात करण्यासाठी देवांच्या बाजूनं कचदेव नावाचा तरुण आला नव्हता का? मामा तुला कच देवयानी हे नावं आठवत नाहीत का रे? भासू मामा उसळला आणि म्हणाला, हेच ते, हेच ते. हे तुम्हा लोकांचं मला आवडत नाही ना, ते हेच. भारताबाहेर काही नवं संशोधन येऊ बघतंय असं कानावर आलं की म्हणायचं हे आमच्या पुराणकालीन व्यक्तींना आधीच ठाऊक होतं. अरे पण मामा, फॅक्ट इज फॅक्ट. ते कसं विसरता येईल ना? आणि काय विसरायचं? कसला आलाय रे डोंबलाचा फॅक्ट? शुक्राचार्य, संजीवनी विद्या, कच, देवयानी या सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहेत रे. नाहीतर असं म्हणता येतं की ही सगळी पुराणातली वांगी आहेत, पुराणातली वांगी. प्रत्यक्षात ती संजीवनी म्हणजे नेमकं काय आहे का तुला ठाऊक? अरे ह्या उलट तिकडे USA त्या मंडळींनी अमरत्वाच्या गोळ्या तयार करण्याच्या बाबतीत योग्य दिशेने पावलं उचलली आहेत. माझ्या कानावर आलंय बरं का की रे कुर्जबील हे दररोज 2 डझन म्हणजे तब्बल 24 गोळ्या पोटात रिचवत आहेत. लक्षात घे, त्यांना दुसरा कुठलाही रोग नाही आहे. या गोळ्यांमुळे आपण दीर्घायुषी होऊ याबद्दल त्यांची खात्री पटली आहे. अरे एरवी माणूस जास्तीत जास्त 100 वर्ष जगतो का नाही? हे रे कुर्जबील 125 ते 150 वर्ष जिवंत राहू बघतायत. हा त्याच्या मामा, मग त्यासाठी एवढ्या गोळ्या कशाला गिळायला पाहिजेत? अहो त्यांनी USA सोडून द्यायचं आणि जपानमध्ये जायचं राहायला. तिथली हवा, तिथलं पाणी, तिथलं जपानी खाद्यपदार्थ हे सगळं केलं ना ते एरवीच्या जपानी माणसांप्रमाणे ते 100हून जास्त वर्ष जगू शकतील. जपानी माणसाचं वयोमान हे इतर कुठल्याही देशातल्या माणसाच्या वयोमानापेक्षा 30-40 वर्ष अधिक असतं. हे मी तुला सांगायला नको नाही का मामा? तुला ठाऊक असणारच की ते. बळवंता म्हणाला आणि भासूमामाकडे लक्षपूर्वक बघायला लागला. आपलं म्हणणं मामाला पटलंय का नाही याचा अंदाज घ्यायला लागला. भासूमामाने बळवंताचं म्हणणं जणू ऐकू गेलंच नाही अशा थाटात आपलीच रेकॉर्ड पुन्हा चालू केली. अरे दुसरे एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर आब्रे डिग्रे यांनी अँटी एजिंग म्हणजे अपरिहार्यपणे वाढणाऱ्या वयाच्या परिणामांना खो देणाऱ्या औषधाचं संशोधन सुरू केलं. त्यांच्या मते शरीरातल्या पेशींचा ऱ्हास थांबवून आणि शरीरातल्या रेणूंचा हालचाली पूर्ववत करून वृद्धत्व काही प्रमाणात थांबवता येतं. मला सांग, तुला रिव्हर्स एजिंग या संकल्पनेबद्दल काही माहिती आहे? बळवंता ओठ दुमडून आणि नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही रे मामा, मला कबूल करायला पाहिजे की रिव्हर्स एजिंगबद्दल मला काही ठाऊक नाही आहे. हां, पण मला रिव्हर्स स्विंग म्हणजे काय हे मात्र नक्कीच माहिती आहे बरं का. अरे आपल्याकडचे बूम बूम बुमरासारखे तेज गोलंदाज चेंडूला रिव्हर्स स्विंग देऊन फलंदाजाच्या त्रिफळ्याच्या दांड्या उडवतात. थांब रे बाबा, तू सध्या आपल्यात चाललेल्या विषयाला वेगळंच वळण देऊ बघतोयस तू. तुझं ते क्रिकेट आणि अमरत्वाच्या गोळ्यांचं संशोधन याचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. अरे रिव्हर्स एजिंग म्हणजे एका टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेल्या आणि पुढे पुढे जाऊ बघणाऱ्या वयाला ठप्प करणं. सविस्तरच सांगतो तर तुझा, माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा या पृथ्वी तलावर प्रवेश झाला की एजिंग सुरू होतं. म्हणजे बालपण, किशोरवय, हवं हवंसं वाटणारं आणि फार काळ न टिकणारं तारुण्य, नंतर मध्यम वय आणि अखेर येणारं म्हातारपण. शेवटी चित्रगुप्ताच्या हुकुमानुसार यमराजाचं येणं आणि त्याच्या रेड्यावर डब्बल सीट बसून त्याने आपल्याला चित्रगुप्ताच्या समोर उभं करणं. नंतरचा प्रवास एक तर स्वर्गाकडे नाही तर नरकाकडे. बरोबर आहे का नाही? अमरत्वाच्या गोळ्यांचा प्रभाव असा आहे की तुमचं वाढतं वयच
ठप्प होतं. पुढे सरकणारच नाही ते. काय समजला? भासूमामानं लावलेलं हे रिव्हर्स एजिंगचं आख्यान ऐकता ऐकता बळवंताच्या चेहऱ्यावर हसू फुटायला लागलं. कपाळाला आट्या घालत भासूमामाने विचारलं, काय हसायला काय झालं तुला? मी सांगतोय ते खोटं वाटतंय काय तुला? नाही रे मामा, मी त्याला हसत नाहीये. तू जे सांगतोयस ना ते ऐकता ऐकता मला एक जोक आठवला बरं का. अरे, आपल्या वृद्ध आईबाबांना वाढत्या वयानुसार बरं वाटत नाही हे लक्षात आल्यानंतर USAत स्थायिक झालेल्या त्यांच्या सुपुत्रानं त्यांच्यासाठी काही खास गोळ्या म्हण किंवा मात्रा म्हण पाठवून दिल्या. दिवसातून त्या मात्रा किती प्रमाणात घ्यायच्या ते सुद्धा त्यांनी कळवलं. काही महिन्यानंतर ऑफिसच्या कामानिमित्त तो भारतात आला आणि अर्थात काम आटोपल्यानंतर आपल्या आईबाबांची भेट घेण्यासाठी त्यांच्या गावी गेला. तर त्याच्या घराच्या दारात एक तरुण स्त्री उभी असलेली त्याला दिसली. चेहरा थोडा ओळखीचा वाटला. त्याला बघताच ती तरुणी म्हणाली, अरे असं काय बघतोयस माझ्याकडे? मी तुझी आई नाही का? अरे तू पाठवलेल्या त्या मात्रा खूप परिणामकारक आहेत, यात काही संशय नाही बरं का. मी जरा जास्त प्रमाणात घेतल्या आणि त्यामुळे झालेला सुपरिणाम तू बघतोयस. मुलगा म्हणाला, हो ग, ते मी बघतोच आहे. पण मला सांग, बाबा कुठे आहेत? बाबा बाबा घरात आहेत का? तर आई म्हणाली, नाही रे, त्यांनी मी नको नको म्हणत असताना सुद्धा त्या मात्रा माझ्यापेक्षा जास्त खाल्ल्या आणि अरे बापरे, मग काय झालं? बाबा कुठे आहेत? ते काय अंगणात पोरं खेळतायत ना, त्यात आहेत ते. मामा, कसं काय वाटलं तुला हा जोक? हसू आवरत बळवंतानं विचारलं. नाही, तुला हसू येणं स्वाभाविक आहे, मला नाही हसू येणार. काय विषय काय चाललाय? जोक काय ऐकवतोय? काही नाही काही नाही, आत्ताच्या आत्ता फार्मसीत जा. अमरत्वाच्या गोळ्या भारतात पोचल्या का याची चौकशी कर. माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्याकडे त्या पोचायला तसा वेळ लागेल, पण चौकशी कारण ठेवायला काय हरकत आहे? अमरत्वाच्या गोळ्यांना साहजिक भरपूर मागणी असेल. अरे, इथे वृद्ध व्हायला किंवा मरायला आवडतंय कुणाला? तुला सांगतो, अमरत्वाच्या गोळ्या खरेदी करणाऱ्यांची भली मोठी रांग लागेल बरं का दुकानाच्या पुढे. तू आत्ताच नंबर लावून ये, पळ पळ, तिथे क्षणाक्षणाला गर्दी वाढेल का. भासूमामानं चालवलेली बडबड शांतपणे ऐकून झाल्यावर बळवंता म्हणाला, त्या गोळ्या विकत घ्यायचं तुझं नक्की झालंय का? म्हणजे काय, जवळजवळ नक्की झालंय काय विचारतोयस का? नाही नाही, त्या गोळ्या घेऊन तू होशील सुद्धा, अमर होशील, दीर्घायू होशील. पण आम्हा दोघांचं म्हणजे माझं आणि सुमेधाचं काय? आम्हाला कसं मिळेल दीर्घायुष्य? अरे वेळ येताच आम्हा दोघांना अनंताच्या प्रवासाला जायलाच लागणार ना. मग त्यानंतर काय, या घरात तू एकटाच राहणार का? असं कसं? असं कसं? मी एकटाच गोळ्या घशाखाली घालीन असं तुला वाटतंय कसं? अरे मी तुम्हा दोघांसाठी गोळ्या आणीन. आपण तिघंही दीर्घायू होऊ, मजे येतं राहू. कसं काय? कसं काय? मला एक सांग, हे संशोधन खूप महागडं आहे ना, खर्च खूप वाटणार का नाही? अर्थात अब्जामध्ये डॉलर मोजायला लागतील. म्हणजे या गोळ्या खूप महाग असतील. त्या केवळ अशाच धनाढ्यांना परवडतील ज्यांची नावं धनवान व्यक्ती म्हणून फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट केलेली असतील, नाही का? अगदी फोर्ब्सच्या यादीत असणारे तेवढे धनवान त्या गोळ्या खरेदी करू शकतील असं समजायचं कारण नाही. इतर पैसेवाल्यांना सुद्धा घेता येतील या गोळ्या. बरं ठीक आहे. मामा, लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून रागावणार नसशील तर एक विचारू का? कशाला विचार रे. महागातल्या महाग गोळ्या आपणा तिघांसाठी घेण्या इतके पैसे आहेत तुझ्याकडे? तेवढे नाहीत, मला कबूल करायला पाहिजे, पण आपण कर्ज काढू. USAत साध्या साध्या गोष्टींसाठी कर्ज घेतलं जातं. इथे असेलच किती सवलत. हा आहे, पण ते कर्ज फेडायलाही लागतं ना रे. त्यासाठी कुठून पैसे आणशील? आणि सध्याच्या आपल्या वयोगटातल्यांना नोकरी कोण देणार? तुला सांगतो, त्या अमरत्वाच्या गोळ्या विकत घेण्यातच तुझ्याकडचा सगळा पैसा संपून जाईल. त्या गोळ्या खाऊन मिळेल सुद्धा अमरत्व, पण खिशात पैसाच नसेल तर मग त्या अमरत्वाचा उपयोग काय? पैसे नसल्यामुळे आपल्या तिघांना फक्त चुरमुरे खाऊन राहावं लागणार नाही का? आणि पुढे पुढे ते चुरमुरे सुद्धा मिळायचे नाही. तुला सांगतो भासूमामा, अल्पकाळात भूकबळी म्हणून आपले फोटो येतील वर्तमानपत्रात छापून, पण ते बघायला आपण मात्र तिथे असणार नाही. माझं तर मत असं आहे मामा, त्या गोळ्यांचा आपल्या तिघांना काडी इतकाही उपयोग नाही आहे. तुला काय वाटतंय? बळवंतानं भासूमामाला विचारलं. बळवंताकडे रोखून बघत भासूमामा म्हणाला, मला काय वाटतंय सांगू का?
तू एक ऐदी आणि बिनकामाचा माणूस आहेस. कोणताही नवा विचार प्रत्यक्षात उतरवण्याची शक्तीच उरलेली नाही तुझ्यात. काय म्हणालास मगाशी? अमरत्वाच्या गोळ्यांच्या खरेदीत आपल्याकडचे पैसे संपून जातील, चुरमुरे खायला पैसे उरणार नाहीत, आपण भूकबळी होऊ. अरे हट, असलं काही होणार नाही आहे, नाही होणार. पैसे संपायला आले तर उपाय आहे त्याच्यावर. आपण कंबर कसून पैसे कमवायला लागायचं. सुमेधाचं राहू दे, तू आणि मी नवा उद्योगधंदा सुरू करू, पैसेच पैसे कमवू, अमरत्वाच्या गोळ्या खाऊन अमर होऊ. पट्टाय का तुला, पट्टाय? बळवंता भासूमामासमोर डोकं खाजवत उभा राहिला. आता या उतार वयात कसला डोंबलाचा बिझनेस करणार आहे हा भासूमामा? जा जा, चल चल चल, तू झोपायला जा, झोप जा. मला विचार करू दे. नवा विचार डोक्यात खेळवायला मला एकांत लागतो. उद्या सकाळी ऐकवेन माझा सगळा प्लॅन. धो 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 पैसा कोसळायला लागेल, लक्षात ठेव. भासूमामाच्या या बोलण्यावर बळवंतानं एक मोठी जांभई दिली आणि तो आपल्या बेडरूमच्या दिशेने निघाला. मध्यरात्रीच्या गाढ झोपेत बळवंता, अरे बळवंता, बळवंता रे, अशी भासूमामाची हाक कसली किंचाळी त्याच्या कानावर पडली. केवढ्यांदा तरी दचकून तो जागा झाला. हा भासूमामा माझ्या झोपेवर का उठलाय, असा प्रश्न स्वतःशी उपस्थित केला आणि आलो रे आलो असं म्हणत भासूमामाच्या खोलीत गेला. काय झालं मामा, त्याने विचारलं. भासूमामा म्हणाला, अरे मी आत्ता BBC-वर ऐकलं की US सरकारनं अमरत्वाच्या गोळ्या तयार करण्याच्या कारखान्यावर बॉम्ब टाकला, ती प्रयोगशाळाच उद्ध्वस्त करून टाकली. अरे तिथल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेच्या सैनिकांनी त्या प्रयोगशाळेचा ताबा घेतला होता म्हणे. आपल्याशिवाय कोणाला अमरत्वाच्या गोळ्या मिळता कामा नयेत असा त्यांनी हुकूमच दिलाय. आता मला सांग, सगळे दहशतवादी तेवढे अमर झाले तर तिथल्या आणि जगातल्या जनतेनं करायचं काय? त्यामुळे US सरकारनं बॉम्ब टाकून प्रयोगशाळा आणि आत घुसलेल्या दहशतवाद्यांना उडवून लावलं. सगळं खाक झालेलं आहे. भासूमामा पुढे काहीतरी सांगत होता, पण आता अधिक पैसे कमवण्यासाठी भासूमामाबरोबर काम करायची गरज उरलेली नाही. या सुखद विचारानं बळवंता तिथल्या सोफ्यावर आडवा झाला, घोरायला सुद्धा लागला आणि भासूमामा मोठे डोळे करून त्याच्याकडे बघायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित कथा अमरत्वाच्या गोळ्या. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कथेच्या व्हिडिओवर कमेंट जरूर करा आणि कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअरसुद्धा नक्की करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.